हे घ्या तुमचं जॉईनिंग लेटर. तुम्ही बॉसना भेटून घ्या, आज ते तुमचं जॉईनिंग करून घेतील. थँक्यू सो मच. May I come in, sir? Yes, come in. Good morning, sir. Good morning. तुम्ही हो, मीच तुमचा बॉस. काय? तुम्हाला वाटूच कसं शकतं मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करेन? इम्पॉसिबल आहे. एक्सक्यूज मी मिस जानवी, तुम्ही असं इथून निघून जाऊ शकत नाही. Well, there's a contract and according to this document तुम्हाला इथे काम करावंच लागेल ॲटलिस्ट पुढच्या 3 महिन्यांसाठी. मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं? नाही, मला नाही माहित तुम्हाला नक्की माझा काय प्रॉब्लेम आहे किंवा मी नक्की तुमचं काय बिघडवलं, पण तुम्ही सतत मला नको असलेल्या गोष्टी करत राहताय. तुम्हाला का कळत नाहीये? मला नाही आवडत तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलेलं. तुम्ही का मुद्दाम मला त्रास द्यायचा प्रयत्न करताय? कोणता आनंद मिळतो तुम्हाला? तुम्हाला माहितीये मी माझ्या आई वडिलांना अट घातली होती की हा माणूस आपल्या घरी अजिबात येता कामा नये, पण तरीही तुम्ही या ना त्या कारणाने सतत माझ्या मागे मागे करताय. तुम्हाला का कळत नाहीये ही गोष्ट की मी तुम्हाला अवॉइड करतेय? आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला हे वाटूच कसं शकतं की मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करेन, तेही इतर कुणाच्या हाताखाली नाही तर खुद्द मिस्टर व्हॉट एव्हर यांच्या हाताखाली. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, मिस्टर व्हॉट एव्हर नाही, माय सेल्फ चैन कानेटकर. खूप हौस आहे ना तुम्हाला मुलींवर इम्प्रेशन मारायची? नाही, मला तुमच्या ऑफिसमध्ये जॉब देऊन तुम्ही खूप ग्रेट काम केलंय असंच दाखवलं असेल ना तुम्ही माझ्या आईबाबांना. आणि मला माहिती आहे तुम्ही त्या दोघांना विश्वासात घेऊनच हे सगळं केलं असणार, पण माझा निर्णय झालाय. हे घ्या. एक्सक्यूज मी मिस जानवी, तुम्ही हे जॉब लेटर फाडलं म्हणून तुम्ही आता या कंपनीत काम करत नाही किंवा तुम्ही बांधील नाही आहात या कंपनीत काम करण्यासाठी असा समज करून घेऊ नका. तुम्ही अजूनही या ऑफिसच्या एम्प्लॉई आहात. व्हॉट नॉनसेन्स? काय संबंध? मी आता तुम्हाला म्हटलं की मी तुमचा जॉब रिजेक्ट करते आणि तुम्ही लाभ द्यालो मला जॉब, पण मला तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायचाच नाहीये. आय अंडरस्टँड व्हॉट यू सेइंग, पण हे मी नाही, हे तुम्हीच ठरवलंय. तुम्हीच ठरवलंय की तुम्ही एम्प्लॉई आहात या कंपनीच्या ॲटलिस्ट पुढच्या 3 महिन्यांसाठी. मी कधी ठरवलं हे? तुमची सिग्नेचर आहे या कॉन्ट्रॅक्टवर. अँड अकॉर्डिंग टू दिस कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पुढचे 3 महिने तरी हा जॉब करावाच लागेल. काय यात असं लिहिलंय? नुसतं काम काम काम, दुसरं काही सुचत नाही का रे तुला? हा, अरे माझ्याकडे पण बघत जा की जरा. आपलं काम काम काम. काय काय झालं म्हणून मला विचारतोस तू?
अरे तू वेंकी, तू तिकडे गेल्यापासून मला जरा तर भेटतोस का? आणि जेव्हा कवा भेटतोस तेव्हा हे असं काम 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 नुसतं तेवढंच बोलत असतो कामाचं. मी तर दिसत जा बाबा तिकडं. थोडं थांबू मग आपण एकच. वेंकी, थोडं म्हणजे असं किती थांबायचं रे? जानूताई पण कधी बरी होणार काय माहित. देवालाच माहित. हे असं बोलून कसं चालेल वेंकी? अरे लगीन केलंय ना मी तुझ्याशी. अरे आपण दोघं एकत्र राहायला पाहिजे. पण आता काय होतंय, तू तिकडं मी इकडं. हे असं नाही चालायचं बाबा. मला नाही गमत तुझ्याशिवाय. जानू बरी झाली का आपण दोघं फिरायला जायचं? खरं बघा, हे आपण दोघंच जायचं काय? चालतंय. आपण पण मग कुठं जायचं रे? लोणावळ्याला जायचं काय? नाहीतर महाबळेश्वरला जाऊया. एक कुठं तर जाऊया बाबा. आपण जाऊया दोघंच फिरायला जायचं. मस्त मजा. आणि आपण गेलो गेली फिरायला का असं हातात हात घेऊन नुसतं फिरायचं. मग दिवसभर नुसतं फिरत राहायचं. तुला सांगू अंकित, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझं लई स्वप्न होतं. मला ना लई फिरायचं होतं बघ. आपण दोघं पण फिरायला जाऊया बघ. फिरायला नंतर जाऊया. आता कामाचं जा बाबा. येस, आता आपण या कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही चेक करा, ही तुमचीच सिग्नेचर आहे ना? काल तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला आलेला तेव्हा तुम्ही साईन केली होती, बरोबर? हो, म्हणजे मीच ही माझीच साईन आहे ही. पण चला, तुम्ही साईन केली होती हे एक्सेप्ट केलं, दॅट्स अ गुड थिंग. आता आपण टर्म्स अँड कंडिशन्स वाचूयात. अँड अकॉर्डिंग टू दिस कॉन्ट्रॅक्ट यात असं लिहिलं आहे की मी जान्हवी दळवी हा जॉब स्वीकारते. आणि मी हा जॉब ॲटलिस्ट 3 महिने तरी करायला तयार आहे. आणि काही कारणांनी जर का मला हा जॉब करता नाही आला तर कंपनीची भरपाई म्हणून मी माझा 3 महिन्याचा जो पगार आहे तो तिपटीने परत करेन. काय असं लिहिलंय या कॉन्ट्रॅक्टमध्ये? बघू.